Again, welcome you all by Ashwamedh coaching class. Myself Samadhan Patil, and today we are going to discuss the very important concept in this unit, and that concept is free fall. So, what is meant by free fall? Today we discuss all the concept regarding this topic. Okay. One more thing is that if you haven't subscribed the channel, please subscribe and like the video if you like that. समजा एखादी तुम्ही बिल्डिंगच्या टॉप एखादी बिल्डिंग कन्सिडर करा, त्याच्या टॉपवर तुम्ही आहात आणि जर एखादा ऑब्जेक्ट तुम्ही तिथून खाली फेकला तर काय होईल? ओके, सो व्हॉट हॅपन हिअर? सो इफ वी थ्रो दॅट ऑब्जेक्ट इन द डाउनवर्ड डायरेक्शन, जर तिथून सोडला आपण तो खाली येईल. असं का होतं? इट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. ओके, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कुठलाही ऑब्जेक्ट काय होतो, जर सोडला आपण तर तो खालच्या दिशेने येतो, पृथ्वीच्या ग्राउंडच्या दिशेने. वाय? बिकॉज the force of gravitation is exerted by the earth on that object. ओके, हे आपण बघितलंय बाय न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. ओके, मग आता बघा फ्री फॉल मध्ये काय होतं. फ्री फॉल मध्ये जर एखादी बॉडी असेल तर आता आता हा स्पियर जर ज्या वेळेला खाली येतोय त्यावेळेला बरेच फोर्सेस अप्लाय होत आहेत त्याच्यावर, अदर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठले कुठले? समजा इथून इथून ज्या वेळेला तो इथे असेल, ज्या वेळेला इथून खाली येतोय तो बघा, त्यावेळेला अपवर्ड डायरेक्शनने त्याला एअर रेझिस्टन्स आहे, बायोन फोर्स आहे. येतंय लक्षात? ओके, तर त्याच्यामुळे तो त्याला अपोज होतो खाली यायला. काही दुसऱ्या टाईपचे पण फोर्सेस त्याच्यावर अप्लाय होत आहे या स्पियरवर. बट इफ इट इज इन फ्री फॉल, इफ दॅट ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल, द ओनली फोर्स इज अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट अँड इट इज व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त आणि फक्त कुठलं फोर्स अप्लाय होतो त्याच्यावर? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Okay, so we know that if a body is start falling down, there exists a gravitational force of attraction acting on it, and it is due to the gravitational of earth. Okay, so that if it start falling down, so only force is what? A gravitational force of attraction acting on it, and that's why that body comes down. Okay, ती खाली येते, ती खाली पडते. Okay, it means that what? It means that if a body is in free fall, the only force on the body is gravitational force. Okay, there is no other force acting on the body. जर ती फ्री फॉल मध्ये असेल तर लक्षात घ्या, इफ दॅट बॉडी इज इन फ्री फॉल, then and then only one force is acting on that body and it is what? Gravitational force. हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे, हे लक्षात घ्या. ओके, so what does it mean? It means that if the body is in free fall, the only force is acting on the body is what? It is a gravitational force. Okay. The only force acting on a body is what? Gravitational force. ज्या वेळेला बॉडी कुठे खाली खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शन ने येते त्यावेळेला, जर ती फ्री फॉल मध्ये असेल तर, इफ द बॉडी इज इन फ्री फॉल. मग फ्री फॉल म्हणजे काय? सो इफ द बॉडी स्टार्ट फॉलिंग डाऊन under the influence of gravitational force of earth only, then that body is in free fall. जर त्या बॉडीवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट होत असेल तर ती बॉडी कशामध्ये असेल? फ्री फॉल मध्ये असेल. ओके, whenever an object move under the influence of the force of gravity alone, it is said to be a falling freely. ओके, ती काय असेल? फ्री फॉल मध्ये असेल. देर इज नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी. ओके, असं असेल तर ती बॉडी काय असेल? फ्री फॉल मध्ये असेल. बघा, आता मग आपला महत्वाचा प्रश्न असा येतो की फ्री फॉल इज is that free fall possible in on the earth? Okay, so actually the free fall is possible only in a vacuum. ओके, कारण तिथे काय कुठलेच एक्सटर्नल फोर्सेस ऍक्ट होत नाही. ओके, सो व्हाय दॅट फ्री फॉल इज ओनली पॉसिबल इन व्हॅक्यूम. आता तुम्ही जिथे बसले बघा, तिथून एखादा पेन घ्या, डस्टर घ्या, चॉक घ्या, जे काय असेल तुमच्याकडे मटेरियल ते खाली टाका. ओके, आता तिथे जर तुम्ही बसले, देर इज नो व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? वातावरण नकोय तिथे, एअर रेजिस्टंट नकोय, हवा नकोय. असं असेल त्याच वेळेला फ्री फॉल पॉसिबल आहे. का? कारण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही त्या ठिकाणी व्हॅक्यूम मध्ये. फक्त आणि फक्त कुठलं फोर्स अप्लाय होतं?
फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच अप्लाय होतं. दॅट विल डिस्कस. ओके, सी दॅट. So why true fall, free fall is possible only in vacuum? Okay, so this is very important. This may be for scientific reason. हा scientific reason म्हणून पण तुम्ही घेऊ शकतात हा क्वेश्चन. तर का असं होतं? Suppose if we put that sphere, if we throw that sphere from the building, top of the building, so there is actually there is no free fall. Okay, free fall is possible only when there is a vacuum. Okay, so why this is happening? Because during the free fall, the frictional force due to the air opposes the motion of the object, and the buoyant force also act on the objects. Okay, buoyant force means pressure exerted. Okay, जसं जसं डेप्थ वाढत जाते, जसं जसं तो खाली यायला जातो, तसं तसं प्रेशर पण त्याच्यावर वाढत जातो. दॅट इज अ बायॉन फोर्स. ओके, आणि फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर, एअरचा फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करतो. एअर काय करते? त्याला खाली यायला अपोज करते. मग हे दोन टाईपचे फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होत असतात. आणि आपण बघितलं की फ्री फॉल मध्ये फक्त आणि फक्त काय पाहिजे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थच त्याच्यावर ऍक्ट व्हायला पाहिजे. सो इफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, देन अँड देन इट इज इन फ्री फॉल. मग इथे काय होतं ऍक्च्युली, ज्या वेळेला हा स्पियर खाली पडतोय, हा बॉल खाली पडतोय, त्यावेळेला हे दोन फोर्सेस पण त्याच्यावर ऍक्ट होत आहेत. आणि तिसरा कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. This body is in not free fall. So if there is a vacuum, vacuum म्हणजे air resistance कुठलाच नकोय त्याला. ओके, व्हॅक्यूम म्हणजे एअर वगैरे नकोय असा व्हॅक्यूम ट्यूब मध्ये जर आपण एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, देन दॅट बॉडी इज इन फ्री फॉल. ओके, व्हिडिओच्या लास्ट मध्ये आपण एक एक्सपेरिमेंट बघणार आहे. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट. हाऊ दॅट एक्सपेरिमेंट इज डन, विल डिस्कस दॅट लेटर. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला फ्री फॉल साठी काय पाहिजे? व्हॅक्यूम पाहिजे. व्हॅक्यूम म्हणजे ज्या रूम मध्ये किंवा ज्या ट्यूब मध्ये एअर नसेल, वातावरण नसेल. ओके, ओके, सो लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. इथे बघा काय होतंय. सपोज इफ वी टेक अ बॉल, स्टोन और स्टोन इन अवर हँड. एक स्टोन घ्या आपल्या हातामध्ये आणि त्याला असं पकडून ठेवा. मग तो का थांबलाय? बघा, तो स्टोन जरी आपल्या हातावर आहे, त्याच्यावर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय. बरोबर आहे ना? आता हा स्टोन इथे आहे. ज्या वेळेला आपल्या हातामध्ये असतो त्यावेळेला पण त्याच्यावर काय होतं? फोर्स ऍक्ट होतो. कुठलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण तो खाली का पडत नाही? कारण आपण धरून ठेवलेला आहे. मग आपण धरून ठेवलेलं फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे बॅलन्स होतात. ओके, कारण आपण अपोजिट डायरेक्शनने फोर्स लावतोय त्याच्यावर, त्याला धरून ठेवलेलं आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढतोय त्याला, आणि दोघं फोर्स बॅलन्स होतात, त्याच्यामुळे तो आपल्या हातावर थांबतो. ओके, इट इज ऍट द रेस्ट. ओके, ऍट द रेस्ट. ओके, तो थांबलेला आहे. आणि जर ज्या वेळेला आपण त्याला रिलीज करतो, इफ वी रिलीज दॅट बॉल फ्रॉम अवर हँड, ओके, ज्या वेळेला आपण त्याला रिलीज करतो, इट स्टार्ट फॉलिंग डाऊन. मग त्याच्यावर कुठलं फोर्स ऍक्ट होतंय? कारण आपण जे फोर्स लावलेलं आहे ते तर बंद झालं. वी रिलीज दॅट बॉल. ओके, आणि तो खाली पडायला स्टार्ट होतो. मग त्याच्यावर कुठलं फोर्स ऍक्ट होतंय? मग gravitational force act होता है. So the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone fall down under its influence. ओके, मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये तो काय होतोय? खाली पडतोय. ओके, अँड इफ देअर इज नो एअर रेजिस्टन्स, इफ देअर इज नो बायॉन्ट फोर्स, देन दॅट स्टोन इज इन फ्री फॉल. येते लक्षात? मग अशा प्रकारे ज्या वेळेला एखाद्या बॉडीवर किंवा ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट होत असेल, सो इफ दॅट स्टोन और ऑब्जेक्ट फॉलिंग डाऊन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली, देन दॅट ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल. बघा, मी प्रत्येक वेळेला परत परत सांगतोय की ज्या वेळेला ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असेल, इफ देअर इज नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, then that object is in free fall. Only the gravitational force should be acting on that object. येते लक्षात? Okay. So the one more example of free fall is artificial satellite and the moon. ओके, आपलं चंद्र आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट जे असतात ते पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतात. दॅट आर्टिफिशियल सॅटेलाइट आर इन फ्री फॉल. हे सगळे कशामध्ये? फ्री फॉल मध्ये आहेत. वाय? बिकॉज दे आर मुव्हिंग अराउंड द अर्थ only in the influence of gravitational field of the earth. ओके, ते पृथ्वीभोवती फक्त आणि फक्त कोणामुळे फिरतायत?
gravitational force of the earth. Okay, the moon and the artificial satellites are moving only under the influence of gravitational force of the earth. So therefore what, thus they are in what, फ्री फॉल. ते कशामध्ये, फ्री फॉल मध्ये. आता ते खाली का पडत नाही ते आपण बघितलंय, सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन, ते कन्सेप्ट आपण सुरुवातीलाच बघितले. ड्यू टू दॅट दे आर नॉट falling down on the surface of the earth. Okay, so they are orbiting around the earth. Okay, this is the example of free fall. So they are orbiting around the earth because of influence of the gravitational field of the earth. Okay, now the very important is, what about the velocity of that object? Okay, during free fall, मग त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय असेल ते बघूया आपण. बघा, एखादा स्टोन जर तुम्ही खाली फेकला, तर जसं जसं तो खाली येईल ना, काय होईल, ऑब्विसली त्याची velocity increase होत जाईल. येस, द velocity ऑफ दॅट ऑब्जेक्ट इन्क्रीज. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, इथून तर इथपर्यंत, फॉर एक्झाम्पल इथून तर इथपर्यंत समजा त्याला यायला 2 सेकंड लागत आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे हे काहीतरी डिस्टन्स असेल, व्हॉट एव्हर द डिस्टन्स. ओके, मग आता याच्या जास्त डिस्टन्स तो 2 सेकंड मध्ये पार करेल, लक्षात घ्या. ओके, खाली येतोय त्याची व्हेलॉसिटी वाढते आणि परत त्याच 2 सेकंड मध्ये तो खालचा डिस्टन्स कव्हर करेल. अशा प्रकारे बघा, 3 स्टेजेस मध्ये मी घेतलंय. जर त्याला टोटल 6 सेकंड लागत असतील खाली यायला, तर पहिल्या 2 सेकंदामध्ये तो एवढंच डिस्टन्स कव्हर करेल. नेक्स्ट 2 सेकंदामध्ये तो एवढं डिस्टन्स कव्हर करेल, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि पुढच्या 2 सेकंदामध्ये तो त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स कव्हर करेल, इथून तर इथपर्यंत. सो व्हॉट डज इट मीन? It means that the velocity of object goes increasing while it falling down. ओके, तर असं का होतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसं जसं तो ऑब्जेक्ट येतोय खाली, तसं तसं काय होतंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, ऑब्विसली इन्क्रीज होते. सो इन अ फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो, सुरुवातीला झिरो आहे, and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. ओके, सो जी जो आहे 9.8, त्याच्यामुळे काय होतं, त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. आपल्याला माहिती आहे 9.8 चेंज इन व्हेलॉसिटी रिझल्ट इन ऍक्सेलरेशन. ओके, आणि त्यालाच आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ऍक्सेलरेशन मुळे काय होतंय, सो व्हेलॉसिटी इज चेंजिंग अँड देअरफॉर व्हॉट इट इज ऍक्सेलरेशन ऍक्च्युअली ड्यू टू द ग्रॅव्हिटी. जिथे जिथे व्हेलॉसिटी चेंज झाली तिथे आपण काय कन्सिडर करतो, इट इज ऍक्सेलरेशन. ओके, सो देअरफॉर व्हॉट, the object goes the velocity of the object goes increasing due to the acceleration due to gravity of the earth. येतंय लक्षात? ओके, आता याचा इफेक्ट न्यूटन इक्वेशन पण होणार आहे. न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन्स माहिती आहेत आपल्याला. देर आर 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. ओके, v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यू प्लस 1/2 एटी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. आता u म्हणजे काय इथे, इनिशियल व्हेलॉसिटी, v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, s म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, a म्हणजे एक्सेलरेशन आणि t म्हणजे टाइम. आता a जो आहे बघा इथे, u तर झिरो आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. फ्री फॉल मध्ये आपण बघितलं इनिशियल व्हेलॉसिटी u इज झिरो. a म्हणजे तुमचा g आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, a म्हणजेच तुमचा g आहे. मग हे तिघ इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट होतील बघा. फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू झिरो अँड द एक्सेलरेशन a इज इक्वल टू g. सो द फर्स्ट इक्वेशन इज व्हॉट, v इज इक्वल टू gt. u झिरो आहे, a च्या ठिकाणी g टाकला, v इज इक्वल टू gt. दिस इज द फर्स्ट. सेकंड इज व्हॉट, s इज इक्वल टू u झिरो आहे, 1/2 gt स्क्वेअर, a म्हणजे g आहे. आणि थर्ड इक्वेशन u म्हणजे झिरो आहे, आणि म्हणून v स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस gs. So these are the 3 equations of motion. Okay, so due to the in the free fall. Okay, free fall मध्ये जर बॉडी असेल तर हे तिघ इक्वेशन ह्या तिघांमध्ये कन्वर्ट होतील. So these are also very important equations to calculate their final velocity, displacement and all that things in the free fall. Okay, okay, we know that Galileo is very great scientist. आपल्याला माहिती आहे त्यांनी बरेच शोध लावले. सगळ्यात महत्त्वाचा शोध त्यांचा कुठला होता, दुर्बिणीचा. ओके, टेलिस्कोप. ओके, टेलिस्कोपचा शोध लावल्यावरच आपल्याला सगळं आकाशातले तारे, ग्रह वगैरे यांचा शोध लागला आणि त्यांना जवळून आपण बघू शकलो. ओके, वन मोर इंटरेस्टिंग कन्सेप्ट
one more interesting experiment was said to perform by the Galileo. Okay, so त्यांचं जे घर होतं ते इटलीमध्ये पिसा नावाचा जो लिनिंग टॉवर आहे बघा, लिनिंग टॉवर ऑफ पिसा. ओके, सो त्याच्या जवळ होतं. त्यांनी एक एक्सपेरिमेंट तिथे केला. त्यांनी काय केलं की दोन डिफरंट मासेसचे स्पियर घेतले आणि ते सेम टाइमला खाली टाकले. त्यांनी असं ऑब्झर्व केलं, असं म्हणतात की त्यांनी हा एक्सपेरिमेंट केलाय आणि असं म्हणतात की ते सेम वेळेला खाली आले. दोन डिफरंट मासेसचे स्पियर त्यांनी वरतून खाली सोडले त्या पिसाच्या लिनिंग टॉवर ऑफ पिसावरनं, अँड दॅट two spear of different masses are falling down at the same rate and same time, okay, on the ground. Okay, so therefore it is said that Galileo is said to have performed an experiment around 1519 in the Italian city of Pisa. Okay, so what he did, he dropped two spears of different masses from the leaning tower of Pisa to demonstrate that both spear reach the ground at the same time. ओके, ते दोघं जे स्पियर आहेत एकाच वेळेला खाली ग्राउंडवर पडतात, असं त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आणि सेम एक्सपेरिमेंट, आता तिथे व्हॅक्युम नव्हतं ऍक्च्युली. ओके, आता ते थोड्याफार अंतराने खालीवर आले असतील किंवा सेम टाइम पडले असेल, आता ते त्यांनाच माहिती, कारण त्यांनी तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. ओके, सेम एक्सपेरिमेंट परफॉर्म केलाय. सेम एक्सपेरिमेंट बघा कोणी परफॉर्म केला, ब्रायन कॉक्स हे फिजिसिस्टने परफॉर्म केला. कुठे तर नासाची जी सगळ्यात मोठी व्हॅक्युम ट्यूब आहे बघा, त्याचं जवळपास 22,000 नियर अबाउट काहीतरी क्युबिक मीटर मध्ये त्याचं क्षेत्रफळ आहे आणि ती सगळ्यात पृथ्वीवरची सगळ्यात मोठी व्हॅक्युम लॅब आहे. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं बघितलं बघा, एक फिदर घेतलं, पक्षाचं पीस घेतलं आणि एक स्पियर घेतला आणि ते व्हॅक्युम नसताना सोडले. तर व्हॅक्युम नसताना ज्या वेळेला सोडले, ओके, म्हणजे तिथे एअर होती एक्झिस्ट, तर त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला एकाच वेळेला जर त्यांनी एकाच टाइमला त्यांना सोडलं तर काय झालं की स्पियर हा लवकर पडला आणि जो जे पीस होतं, फिदर होतं ते पक्षाचं, ते इट स्लोली डाऊन फॉलिंग डाऊनवर्ड डायरेक्शन, इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, ते हळूहळू खाली आलं. असं का झालं, कारण त्याच्यावर एअर रेजिस्टन्स आणि बायोन फोर्सेस हे जे काय ते ऍक्ट होत आहेत त्याच्यावर. ओके, सो ड्यू टू दॅट फिदर स्लोली केम डाऊन. ओके, पण तोच एक्सपेरिमेंट त्यांनी कुठे केला, व्हॅक्युम मध्ये केला. ओके, आणि तो व्हॅक्युम मध्ये केल्यानंतर काय झालं ऍक्च्युली बघा, if there is no air resistance, if there is no buoyant force, then if we release that feather and stone spear at the same time, they start falling with the same rate and they came to the ground at the सेम टाइम. एकाच वेळेला ते कुठे आले, ग्राउंड वर पडले. येतं लक्षात. सो दिस proves that if there is no air resistance, if there is no buoyant force, then that object is in free fall. तो कुठे असेल, फ्री फॉल मध्ये, irrespective of their masses. त्यांचे मास किती असू द्या, तो एक किती मोठा असू द्या, किती लहान असू द्या, किंवा त्यांचे मासेस किती कमी जास्त असू द्या, एकाच वेळेला जर ते सोडले तर सेम टाइमला ते खाली येतील. म्हणजे त्यांना खाली पडायला काय असेल, सेम टाइमला. म्हणजे इथे व्हॅक्यूम मध्ये काय होते, देअर इज ओनली वन force is acting on the object and it is what, gravitational force of the earth. Okay, so that these two objects falling down under the influence of gravitational force of the earth only. Got it? Okay, so this is very interesting experiment performed by the Brian Cox. ओके, तुम्ही हा YouTube वर पण बघू शकता, YouTube वर पण हा एक्सपेरिमेंट अवेलेबल आहे, you can see that. Okay, so what happen actually when we drop a feather and the heavy stone at the same time from a height, they do not reach the earth at the same time. Okay, the feather experience a buoyant force and a frictional force due to the air and therefore float and reaches the ground slowly. Later than the heavy stone. Okay, the buoyant and frictional force on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much.
Recently, scientists performed this experiment in vacuum and shows that the feather and stone indeed reach this earth at the same time. ओके, आताच जो एक्सपेरिमेंट आपण बघितला. कारण काय होतंय, ज्या वेळेला आपण व्हॅक्यूम मध्ये हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्यावेळेला फ्रिक्शनल फोर्स आणि बायन फोर्स अप्लाय होत नाही. ओके, कोणावर, फिदरवर. पण ज्या वेळेला व्हॅक्यूम नसतो त्यावेळेला काय होतंय, ते फिदरवर काय होतंय, एक्सपिरियन्सेस दॅट फिदर एक्सपिरियन्सेस बायन फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर and therefore it floats and reaches the ground slowly. ते काय होतंय, फ्लोट होतंय कारण त्याचं वेट कमी आहे ऍज कम्पेअर टू द हेवी स्टोन. ओके, स्टोनचं वेट जास्त आहे त्याच्यामुळे त्याच्यावर अप्लाय होणारे हे जे फोर्सेस आहेत त्या प्रमाणामध्ये कमी आहेत कारण त्यांच्या वेट मध्ये बरंच डिफरन्स आहे, येते लक्षात. अँड therefore what, therefore stone came down fastly, okay, as compared to the feather. Okay, so therefore buoyant and frictional force on the stone are much less than the weight of the stone and does not affect the speed of the stone much. कारण त्याचा स्पीड वर त्याचा इफेक्ट होत नाही कारण त्याचं वेट जास्त आहे आणि म्हणून तो फिदर जो आहे तो खूप वेळानंतर खाली येतो फ्लोट होऊन ऍज कम्पेअर टू स्पियर. पण जर आपण व्हॅक्यूम मध्ये परफॉर्म केला एक्सपेरिमेंट, देन दॅट both the objects, feather as well as heavy stone, came down at the same time on the ground. Okay, so in this way we have seen the free fall in this lecture. Okay, hope you understand all the concept. Okay, परत एकदा व्हिडिओ बघा, समजला नसेल तर. सो ऑल द कन्सेप्ट आय हॅव एक्सप्लेन इन डिटेल. होप यू हॅव अंडरस्टँड. ओके, जर तुम्हाला याच्यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, शुअरली यू जस्ट लाईक द व्हिडिओ आणि तुमच्या मित्रांमध्ये पण फॉरवर्ड करा सो दॅट दे कॅन टेक द हेल्प also. Okay, to understand this concept. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.